जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपले एक दर्शक कॉमेंट्स करतात, त्यांना अडचण म्हणजे आहे सर प्लीज सांगा फॉर्म 3 आणि 17 अफिडेविट इंग्लिश मधून करायचे की मराठी मधून, लँग्वेज कोणती यूज करायची स्टॅम्प पेपर करता। हे बघा, जनरली आपल्या ज्या वेबसाईट वरती त्यांनी जे नमुने दिलेले आहेत, जसं इथं भारतीच्या वेबसाईट वरती आपण पाहिलं तर इथं फॉर्म 13 म्हणजे हे जे आपल्याला आपण याला वंशावळचा प्रतिज्ञापत्र म्हणतो, तर हा फॉर्म 3 जो आहे तो त्यांनी इंग्लिश मध्ये दिलेला आहे। तर ते इंग्लिश मध्ये केलं तर बेटर राहील, कारण त्याच्यामध्ये स्पेलिंग वगैरे ती बरोबर येते। मराठीमध्ये पण चालतंय, परंतु जनरली लोक इंग्रजीमध्येच म्हणजे हा अफिडेविट म्हणजे सादर करतात। तर यांचे फॉर्मेट आपल्याला बार्टीच्या वेबसाईट वरती मिळतील। फॉर्म 13, फॉर्म 3, फॉर्म 17, फॉर्म 15 याचे फॉर्मॅट तिथं आहे। आणि जर ट्राईबची व्हॅल्यू असेल तर त्यांच्या वेबसाईट वरती पण नमुना तिथं दिलेला असतो, त्या नमुन्यात केला तर उत्तम असते। नेक्स्ट क्वेरी आहे, सर कुणबी नोंद नाम सदृश्य असल्याने मी पंजोबाची नोंद आहे असे समजून कुणबी कास्ट सर्टिफिकेट काढले, पण ती माझ्या पंजोबाची नाही। माझ्या पंजोबाची जात मराठा आहे व ते कुणबी प्रमाणपत्र हरवलं आहे। तर आता मी मराठा जात म्हणून फक्त ईडब्ल्यूएस चा उपयोग केला तर काही अडचण येईल का? मी ईडब्ल्यूएस चा आर्थिक निकषात बसतो, शिक्षण पदवी पूर्ण आहे, नोकरीसाठी अडचण येईल का? हे बघा, जर तुम्ही चुकून नाम सदृश्य म्हणून आणि तुम्ही तुमचे पंजोबा समजून जर जातीचा दाखला काढला असेल तर, आणि तो समजा तुम्ही नोकरीला लागताना समजा ते दिलं असेल कास्ट सर्टिफिकेट, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला तिथं ती अडचण येईल, कारण तुम्ही त्या ओबीसी प्रवर्गातनं तुम्ही ती नोकरी मिळवलेली आहे आणि वास्तविक पाहता तुम्ही सध्याच्या मितीला मराठा आरक्षण झालेलं नाहीये आणि मराठा म्हणजे सध्या तरी ओपन मध्ये आहे। तर मग अशा वेळेस तिथं अडचण येऊ शकते आणि तुम्ही त्याचं कारण पण देऊ शकत नाही का आमचे पंजोबा नाम सदृश्य आमचं समजून तिथं जातीचा दाखला काढला। आणि समजा तुम्ही नोकरीला समजा ते दिलं नसेल, नोकरी तुम्ही ओपन प्रवर्गात घेतली असेल तर काही हरकत नाही। आणि आता राहिलं गोष्ट ईडब्ल्यूएस, जर तुमच्याकडे कोणताही मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला नसेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस काढून त्याचे म्हणजे फायदे घेऊ शकता। नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी नीट अप्लिकेशन फॉर्म मध्ये कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू डेट 1 वर्षात आधीची लागते का? हे बघा, असं काही नाहीये, अनेक जण अप्लाय करताना कास्ट सर्टिफिकेट काढतात, याच्यासाठी काय असं बंधन नाहीये। तर आणि कास्ट सर्टिफिकेट काढताना एक गोष्ट लक्षात घ्या का आपला जो कास्ट सर्टिफिकेट आपण काढतो तर तो स्टेटचा म्हणजे आता नीट मध्ये तुम्ही ऍडमिशन म्हणजे घेताय, तर नीट मध्ये तुम्ही जर स्टेट कोट्यासाठी म्हणजे इच्छुक असाल तर त्यावेळेस महाराष्ट्र स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट लागेल प्लस व्हॅलिडिटी लागेल। आणि जर तुम्ही केंद्राच्या हॅलो हॅलो हा हो हा येतो थांब। आणि केंद्राच्या याच्यात कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार असाल तर मग तुम्हाला तिथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही ओबीसी असाल तर तो दरवर्षी नवीन काढावा लागतो। तर ही गोष्ट एक लक्षात घ्या। नेक्स्ट क्वेरी आहे, रिजेक्शन रिझन्स माननीय दिनांकाचा पुरावा सादर करा। माननीय दिनांकाचा पुरावा ज्या जिल्ह्याकडे आहे तिकडे अर्ज सादर करावा। माननीय दिनांकाचा पुरावा आजोबाच्या 1960 इलेक्शन उतारात जोडला आहे। माझ्याकडे या व्यतिरिक्त काही जुने डॉक्युमेंट्स नाहीत। कुर्ला वेस्ट नवी मुंबई तहसील मध्ये येतो, कृपया मार्गदर्शन करावे। हे बघा, आता तुम्ही इलेक्शन कार्ड जे तुम्ही आजोबांचा दिलेला आहे, तर समजा हे कधी होतो का बाबा, आता तुम्ही संयुक्त महाराष्ट्रामधील म्हणजे रहिवासी होते पूर्वी आणि त्याच्यानंतर ते संयुक्त महाराष्ट्रातील म्हणजे दुसऱ्या राज्यातील जे
काही जिल्हे जसं म्हणजे गुजरातचे काही आहेत, काही म्हणजे कर्नाटक मधील काही जिल्हे आहेत ते महाराष्ट्रात 19 म्हणजे संयुक्त महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आले. तर अशा वेळेस मग ते आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी ठीक आहे 1960चं तुम्ही मुंबईत किंवा महाराष्ट्रात वास्तव्य करत असल्याबाबत ते ठीक आहे, परंतु मूळ गाव म्हणजे तुमचा कधी येतो. आता तुम्ही समजा आजोबाचा पुरावा तिथं जोडला असेल, त्यांचा LC शाळेचा निर्गम उतारा जोडला असेल, तर त्यांची जी जन्मस्थळ आहे तो तुमचा नेटिव्ह होणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. फक्त याचा जो फायदा म्हणजे कधी होईल का तुम्ही समजा संयुक्त महाराष्ट्रातील दुसऱ्या राज्यामधील म्हणजे तुमचं जर म्हणजे असेल तर त्यावेळेस हा उपयोगाला येतो. तर बघा कोणतं तुमच्याकडं महाराष्ट्रामध्ये मानवी दिनांक, आणि दुसरी गोष्ट ज्या मानवी दिनांकाला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत तर त्या नेटिव्ह प्लेसला तुम्हाला जातीचा दाखला काढावा लागतो. नेक्स्ट क्वेरी आहे 2012 साली कास्ट सर्टिफिकेट काढले आहे, आता कास्ट व्हॅलिडिटी साठी कुठे अप्लाय करू? कारण माझे बर्थ प्लेस पुणे आहे पण कास्ट पुरावा पंढरपूरचा आहे. हे बघा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट आता 2012 ला जरी काढला असेल तर तुमचा नेटिव्ह प्लेस म्हणजे मानक दिनांकापूर्वी तुमचा जो रहिवास होता, सध्या तुम्ही कुठं राहतायत ते महत्वाचं नाहीये. तुम्ही मानक दिनांकापूर्वी कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत होता म्हणजे जिथं जो तुमचा नेटिव्ह असेल त्या जिल्ह्याच्या तहसील मधनं तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट अगोदर काढून घ्या, मग नंतर कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करा. नेक्स्ट क्वेरी आहे सर माझ्याकडे स्टेटची कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी आहे, जर मी सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट बनवलं तर पुन्हा कास्ट व्हॅलिडिटी नाही, काही गरज नाही. तुमच्याकडे सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट आहे, तुमच्याकडं स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट आहे, स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आहे, आणि तुम्ही आता सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट पण म्हणजे काढताय म्हणजे काढला असेल तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला मुळातच व्हॅलिडिटी लागत नाही, तुमच्याकडे ऑलरेडी व्हॅलिडिटी आहे. हा आता काही जे संस्था आहेत सेंट्रलच्या तिथं कास्ट व्हॅलिडिटी विचारली जाते, मग तुमच्याकडे तर ऑलरेडी कास्ट व्हॅलिडिटी आहे, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे जसा स्टेटचा कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतो तसा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. नेक्स्ट क्वेरी आहे सर नमस्कार, पूर्वजांच्या दाखल्यावर कुळबी असा उल्लेख होता, त्याच्या आधारावर कास्ट सर्टिफिकेट मागणी केल्यानंतर OBC सर्टिफिकेट देण्यास नकार आलेला आहे, कृपया कुळंबी व कुणबी एकच आहे. हे बघा आपला 2018चा जो GR आहे त्याच्यामध्ये कु किंवा कुण असं म्हणजे शॉर्ट मध्ये जर लिहिलं असेल तर ते कुणबी समजावं असा बाबतचा GR आहे, परंतु कुळंबी आणि कुणबी एकच आहे याबाबतचा कोणताही GR सध्या तरी नाहीये. नेक्स्ट क्वेरी आहे सर माझ्या बंधुबांचा गाव नमुना 14 मृत्यू नोंद ही मोशी गावची आहे, माझं गाव मोशी आहे पण माझे आजोबा मृत्यू दाखला ही खडकीचा आहे, आजोबाची डेथ आणि नोंद खडकीला झाली आहे पण दोन्ही गाव एक. हे बघा असं नसतंय, तुमचं जन्मस्थळ म्हणजे तुमचा जो मूळ गाव आहे तुमचं जन्मस्थळ जो मानक दिनांकापूर्वीचा जो पुरावा आहे म्हणजे नेटिव्ह प्लेस तुमचा तो राहतो. त्याच्यानंतर मग समजा कुठं स्थलांतरित झाले तिथं मग मृत्यू वगैरे झाला असेल तर तो डॉक्युमेंट तुम्ही पुरावा म्हणून वापरू शकता, परंतु तुमचा मूळ गाव जो आहे तो जो नेटिव्ह आहे तोच तुमचा म्हणजे मानक दिनांकाच पूर्वीचा पुरावा तोच असणार आहे. नेक्स्ट क्वेरी आहे मला कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे, मग मला कुठेतरी ऍडमिशन घ्यावी लागेल का? मी BEdचा CET चेक केलं, यांचा फार मोठा प्रश्न आहे. हे बघा तुम्ही आता समजा CET मार्फत प्रोफेशनल कोर्स साठी ऍडमिशन घेणार असाल म्हणजे तुम्ही CETचा अप्लिकेशन फॉर्म भरून कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय वगैरे केला. आता समजा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलंय, कास्ट व्हॅलिडिटी काढले आणि तुमची ऍडमिशन जिथं पण ज्या कॉलेजमध्ये होईल तर तिथल्या जनरल रजिस्टर वरती तुमची ती जात लिहून येणार नाही. जात तुमची जी पहिलीपासून जी चालू आहे तीच जात तिथे, भलेच तुम्ही जातीचं म्हणजे सिद्ध करण्यासाठी तुम्ही तिथं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी देऊन तुम्ही तुमची जात
क्लेम करू शकता. परंतु जनरल उत्तरात वाचतो म्हणजे LC वरती शाळेच्या जनरल रजिस्टर वरती तिथे जातीची नोंद तशी होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही LC काढणार तर ती पहिल्यापासून जी चालत आलेली आहे तीच तुम्हाला तिथं मिळणार. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझे आजोबा व वडील यांच्या डॉक्युमेंटवर हिंदू मराठा आणि 2011 साली 67च्या मानक दिनांकाप्रमाणे पुरावे पाहून मी कुणबी 83 सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी घेतले आहे. पण आता मला ते सर्टिफिकेट कॅन्सल किंवा सरेंडर करायचे कारण मला त्याची गरज भासत नाहीये. कृपया मला सांगा की मी ऑफिशियल ते सर्टिफिकेट कॅन्सल किंवा हो तुम्ही हे बघा, तुम्ही तिथं सरेंडर करू शकता. तिथं तुम्हाला कारण द्यावं लागेल आणि व्हॅलिडिटी पण ती सरेंडर करू शकतात आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्ही त्या संबंधित विभागामध्ये अर्ज करा. नेक्स्ट वेळ आहे, नमस्कार आमच्या पंजोबाच्या मिसेस म्हणजेच आमची पणजी आजीची मृत्यू कुणबी नोंद सापडली आहे. या नोंदीवर जात प्रमाणपत्र होईल. हे बघा, सध्या तरी हा जो आपला GR आहे आणि आता जो 25 जानेवारी 2024 ला जो GR काढलाय मराठा आरक्षण संदर्भात, त्याच्यामध्ये सगळे सोयरे सहजाती विवाह याच्या बाबतीमध्ये त्यांनी शब्दप्रयोग केले. परंतु त्याच्यामध्ये एक शब्द जो टाकलेला आहे पितृसत्ता, हा जो शब्द म्हणजे ब्लड रिलेटिव्ह पैकी, म्हणजे ब्लड रिलेटिव्ह हा शब्द तिथं म्हणजे त्यांनी त्या दृष्टिकोनातच तो तपासला गेला पाहिजे. तर तसा जर आपण म्हणजे GR जर सांगत असेल तर आजीची डॉक्युमेंट वरून आपली जात सिद्ध होणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझी कास्ट आहे पण माझं धर्म ख्रिश्चन हे झालेलं आहे, माझं घेतलाय तो आपण. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.